नमस्कार, नासिक नेचर में आप सभी का स्वागत है। मैं कृष्णा नाइक। आज आए हम नासिक के सुप्रसिद्ध और प्राचीन श्री कालाराम मंदिर। जानते हैं यहाँ के पुजारी और श्री ट्रस्टी सभासद जी इनसे राम मंदिर के बारे में और रामरथ यात्रा और रामनवमी का उत्सव इनके बारे में। जय श्री राम, धन्यवाद। नासिक के श्री कालाराम मंदिर में आते ही मंदिर के सामने भव्य सभा मंडप में श्री हनुमान जी की राम जी की तरफ देखते हुए और हाथ जोड़ते हुए 5 फुट की मूर्ति हमें दिखाई देती है। वहाँ पे हनुमान जी का छोटा सा मंदिर बनाया हुआ हमें दिखाई देता है। यह है पूर्व दरवाजे की तरफ श्री नृसिंह महाराज जी की समाधि। अभी नासिक कॉरिडोर का काम चालू है, इसलिए उत्तर दरवाजा से भक्तों को प्रवेश दिया जाता है और दक्षिण दरवाजे से भक्तों को बाहर जाना होता है। मंदिर को चारों ओर से भव्य तटबंदी की गई है और सब काम पत्थरों में, काले पत्थरों में किया गया है। इस सभा मंडप में पौराणिक काल से श्री राम जी का भजन, कीर्तन, प्रवचन आदि कार्यक्रम मनाए जाते हैं। श्री कालाराम मंदिर के पूर्व दरवाजे से श्री राम, लक्ष्मण और सीता जी का दर्शन होता है। 8:30 माध्यान्ह पूजा, संध्याकाळी शेजारते असते, रात्री संस्कृतीचे कार्यक्रम असतात 8 ते 10:30. यासाठी दिगंबर पुजारी यांचा साल आहे, त्यांच्या हस्ते पूजा होईल. सकाळी 5:30 काकडा राघवंद श्रीराम पुजारी यांच्या हस्ते मधली पूजा नरेंद्र दिगंबर पुजारी, संध्याकाळी शेजारती चंद्रशेखर पुरुषोत्तम पुजारी एकदा मंदिर सकाळी 5ला उघडलं का रात्री 10ला बंद होतं. असं सगळं एकंदरीत सगळे मंडळी, सगळे पुजारी मंडळी, मंडळी, राष्ट्र आखाडा, आहिल्याला मोहन झाला, सगळे मिळून हा उत्सव साजरा करतात. हे सांगा श्रीराम, जय श्रीराम. आम्ही महाराज चंद्रशेखर पुरुषोत्तम पुजारी या मूर्ती स्वयंभू, त्या कोणी बनवलेल्या मूर्ती नाही. या मूर्तीचा काळ कोणी सापडला नाही. मंदिर बांधून 3 वर्ष झालं. त्या सिमेंट ऑइलचा मिश्रण काही नाही, फक्त दूध आणि चुना मिश्रण करून आहे मंदिर बांधतो. त्यावेळी तुला 23 लाख रुपये खर्च आला होता. दामाजीच्या कचरामध्ये वनवास जोडला. शेवट तारीख हा परिसर इथून सीतेचा धरण झालं. लहान गेला त्याला सीता आहे. सीता तिथे 5 वृक्ष आहे. 5 वृक्ष हे पंचवटी नाव पडलं. मी 3 किलोमीटर मग तपवले. तिथे दंडकारण्य नाही, तिथे शिल्पन आहे कापलं. आता नाशिक नदीच्या पलीकडे दिसलं म्हणून तिकडे नाशिक नाव पडलं. आता आमचा एक हात मातीवर आहे, एक असा पायाकडे. तर जो माझ्या चरणाची मी त्याचं रक्षण करते. असं या व्यक्तीचं वैशिष्ट्य. या व्यक्ती वासरचे नवरात्र उद्योग दिनांक 19 पासून 29 पर्यंत उत्सव साजरा होणार आहे. सुपारी 5:30 व्याख्यान असतात. नंतर रात्री 8 ते 10 भावगीत, विविध कार्यक्रम असतात. दिनांक 25 रोजी महाप्रसाद असतो. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. असं हे एकंदरीत सगळा उत्सव व्यवस्थित शांततेत आम्ही पार. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की.